उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ, आज दास नवमी। प्रत्येक दास नवमीला सज्जनगडावर येऊन आपल्या समाधीचे दर्शन घ्यायचे हा माझा नेम, पण वय परत्वे आता मला ते जमेना, म्हणून आपणच दृष्टांत देऊन सांगितलेत ना की यापुढे गडावर येण्याची गरज नाही। तू घरीच दास नवमी साजरी कर, मी तुला दर्शन द्यायला येईन म्हणून। आता दिवस मावळायला, पण अजूनही आपले दर्शन नाही, आणि आपले दर्शन झाल्याशिवाय मी पाण्याचा घोटही घेणार नाही। स्वामी, का बरं भक्ताची अशी सत्व परीक्षा पाहतात? जय जय रघुवीर समर्थ। स्वामी समर्थ, आपण माझी हाक ऐकलीत? अगं, हे ऐकलंस का? स्वामी समर्थ रामदास प्रत्यक्ष आपल्याला दर्शन द्यायला येत आहेत कबूल केल्याप्रमाणे। चल पटकन उठ, स्वामींचं दर्शन घेऊ। अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली। जय जय रघुवीर समर्थ। अरे, शेगावीचे संत गजानन महाराज, या संतांचे पायही माझ्या घराला लागले हे उत्तम, पण आज माझी माऊली मला प्रत्यक्ष दर्शन देणार होती। अहो, नमस्कार तरी करूयात। बाळकृष्णा, असा गोंधळून जाऊ नकोस। मीच तुझा रामदास आहे। सज्जनगडावर माझा वास होता, आता शेगावात आहे। दास नवमीला तुला प्रत्यक्ष दर्शन देईन असं वचन दिलं होतं ना, ते पूर्ण करण्यासाठी आलोय। पण तो पाठीवर रुळणारा जटाभार, हातातली कुबडी, भाळी असलेला गोपीचंदनाचा त्रिपुंड, तो कुठे आहे? अरे, असे कसे रे तुम्ही? माणसाला मानता आणि आत्म्याला विसरता। गीतेचं तत्वज्ञान विसरलास? अरे, माणूस जसं वस्त्र बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो। अजूनही साक्ष पडत नाही का तुला? जय जय रघुवीर समर्थ। स्वामी, स्वामी, मी आज धन्य झालो। माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं। असे कसे रे तुम्ही लोक वेडे? तो एक माझा भक्त कुत्रा चावून मरायला टेकलाय, तरी जीवाची अस्थिरता जात नाही। कोण महाराज? आहे असाच एक वेडा भक्त, भास्कर पाटील। चल, आज चल।